नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. फणसाची भाजी करायची आहे. आदल्या दिवशीच अमोलनी फणस कापून ठेवलेला होता. तर हा फणस ना थोडासा कवळा होता, कारण त्याचं सालीसकट एक्स्ट्रा भाग कापावा लागतो असं मला अमोलनी सांगितलं. मी पहिल्यांदाच पाहिलं हा प्रकार कसा आहे तो कापायचा, म्हणून चला म्हटलं व्हिडिओ बनवूया. तर अमोल इथे कटिंग करत होते. साधारण 2 का 3 फणस होते, त्याच्यातले 2 फणस कट केलेले आहेत. हा ना बऱ्यापैकी होता, म्हणजे हा कवळाही नव्हता, व्यवस्थित होता हा. तर गावावरून अजून 1-2 फणस आलेले आहेत परत. तर ह्याची भाजी झाली की परत ती करणार. तर म्हटलं ह्याचा सविस्तर व्हिडिओ आपण बनवूया. तर सगळ्यात आधी ना फणस कापायच्या आधी वेळेला आणि अमोलनी स्वतःच्या हाताला तेल लावून घेतलेलं होतं. हे पाहू शकता. ह्याच्याऐवजी तेलाच्याऐवजी तुम्ही ग्लोव्हही घालू शकता, पण तेल बेस्ट आहे. तर हे अशा प्रकारे अमोल कापे काढून घेतले त्यांनी आणि असे कट करून घेतलेले आहेत. तर बारीक बारीक पीस करून दिल्यानंतर मी 1 शिट्टी काढून घेतली कुकरला पटकन. आणि काही म्हणजे थोडंसं नॉर्मल थंड झालं ना की त्या हाताने पण तुम्ही स्मॅश करू शकता. मी काय केलं, थोडं क्वांटिटी जास्त होती ना, त्याच्यामुळे मी ते थंड होऊन मिक्सरला 1 फेरी काढून घेतलेली आहे. तर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. कढीपत्ता, लसूण आणि मिरची. तेल गरम झालं तर त्याच्यात मी मोहरी आणि जिरा टाकणार आणि लसूण, मिरची आणि कढीपत्ता एकदम टाकून ते तडतडून देणार. आणि फणसाच्या भाजीसाठी ना कांदा जेवढा जास्त असेल ना तेवढा चांगला. तर आता ही भाजी आपण मिरचीमध्ये करणार आहोत ना. नेक्स्ट फणस आलेला आहे ना, तर त्याची मी तुम्हाला मसाल्यात करून दाखवेन. तर साधारण 2 का 3 आकाराचे, मध्यम आकाराचे असे कांदे घेतले आणि ते कट करून घेतलेले आहेत बारीक. थोडीशी मिरची लालसर, लसूण लालसर झाली की मी त्यात कांदा टाकून घेणार. कांदा टाकल्यावर छान असं परतून घ्यायचं आहे. हा जेवढा कांदा दिसतो ना त्याचा अर्धा होतो भाजून भाजून. तर कांदा छान लालसर असा भाजून झाला ना की त्याच्यामध्ये हिंग आणि हळद टाकून घ्यायची आहे. तर पाहू शकता छानपैकी कांदा फ्राय झालेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग आणि हळद टाकून घेणार आहे, कारण आपण मिरचीमध्ये भाजी केलेली आहे ही. तर तेलाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या वर ठेवू शकता. म्हणजे तुम्ही जसं तेल टाकून खाता त्या अंदाजे. तर छानपैकी कांदा बिंदाना फ्राय व्हायला पाहिजे, म्हणून मी तेल पण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आणि आता हा फणसाचा चुरा मी केलेला आहे तो मी त्यात ॲड करणार आहे. एकदम मिक्सरमध्ये बारीक झालेला आहे, पाहू शकता. 1 फेरी काढली ना तरी इनफ आहे. तर हे बघा झालेलं आहे वाटप. आता आपण त्याच्यामध्ये फणसाची चुरा टाकणार आहोत आणि वरतून मीठ टाकून घेणार आहोत. फणसाची भाजी ना नुसती खायलाही छान लागते आणि भाकरी असेल तर अतिउत्तम, खूपच छान. तर चवीनुसार मी आता मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये. परत हलवून घेणार भाजी व्यवस्थित आणि एक साधारण 5 मिनिटं मी झाकून ठेवणार, कारण तो तिखटपणा आणि मिठाचा चवदारपणा त्या भाजीत उतरावा म्हणून. तर साधारण 5 मिनिटं मी फक्त ती वाफवून घेणार आहे, कारण फणस ऑलरेडी आपल्याला वाफवून घेतलेला आहे त्यामुळे. आणि आपल्याकडे कोकणात तर कुठलीही भाजी असू दे त्याच्यामध्ये ओलं खोबरं तर आलंच पाहिजे. अमोलने ओलं खोबरं खाऊन ठेवलेलं होतं, तर ते मी वरतून टाकून घेणार आहे, कोथिंबीर आणि ओला खोबरा.
तर मी आता 5 मिनटं हा झाकून ठेवणार. तर ओलं खोबरं टाकून घेतलेलं आहे मी. गॅस बंद आहे माझा. ओलं खोबरं टाकून आता झाकण मारून ठेवून देणार. तर चला, ही फणसाची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय. काळजी घ्या. मम्मी पप्पाला फोन कर.